चलो ओके फाईन. तर आजच्या आपण तिसऱ्या दिवसामध्ये काय शिकणार आहोत तर मेन म्हणजे आपण रिव्हिजन जे आहे काल जे आपण शिकलो वेगवेगळ्या गोष्टी त्याचे रिव्हिजन करणार आहोत. त्या व्यतिरिक्त राहिलेल्या जे 4 लीन मॅनेजमेंट मधल्या ज्या गोष्टी आहेत की ज्याच्यामुळे आपला लॉस होऊ शकतो त्या गोष्टी कोणकोणत्या आहेत ते पाहणार आहोत. त्यानंतर बेनिफिट्स काय काय आहेत लीन मॅनेजमेंटचे आपल्यासाठी होणारे ते पाहणार आहोत. आणि अजून 2 सिस्टम्स आहेत ज्या आहेत JIT आणि FIFO. फार काही अवघड नाही आहे. JIT आणि FIFO हे सगळ्यात सोप्या सिस्टम्स आहेत तर त्याच्याबद्दल आपण थोड्या प्रमाणात पाहणार आहोत. तर ह्या टोटल आजचा अजेंडा असेल आपला. आणि आजचा आपला सेशन जो असेल तो बऱ्यापैकी त्याच्यामध्ये मी फोटोग्राफ्स टाकायचा प्रयत्न केला ज्याच्यामुळे तुमच्या लवकर लक्षात येईल की आपल्याला त्याचा उपयोग कसा होतो. ठीक आहे. तर आपण रिव्हिजन करूया. पहिले तर दुसऱ्या दिवसाची जी आपण काल जो बघितलं त्याच्यात काय काय बघितलं आपण. काल आपण 5S मधल्या 2 S पाहिले. 2 S कोणकोणते होते. एक आहे स्टँडर्डाइज, दुसरा आहे सस्टेन. स्टँडर्डाइज म्हणजे काय तर स्टँडर्डाइज म्हणजे की जे काही आपण पहिले 3 S पाहिले होते ज्याच्यामध्ये आपण पाहिलं होतं की सॉर्ट करणे, त्यानंतर आपण पाहिलं होतं की सेट इन ऑर्डर म्हणजे व्यवस्थित वस्तू लावून ठेवणे आणि तिथली जागा स्वच्छ करणे. या 3 गोष्टी झाल्यानंतर जर आपल्याला त्या गोष्टी नेहमीसाठी पाळायच्या असतील तर आपल्याला काही रूल्स आणि काही नोटीस बनवावे लागतील तर त्या म्हणजे स्टँडर्डाइज. ती गोष्ट नेहमीसाठी चालण्यासाठी. आणि सस्टेन करणं म्हणजे की प्रत्येकाने ती सवय लावून घेणं. आपल्या रोजच्या कामामध्ये ती सवय असणे फार जरुरीची. आता सस्टेन तुम्ही कसं करू शकता तर त्यासाठी तुम्हाला थोडासा वेळ द्यावा लागेल प्रत्येकाला काम करण्यासाठी आणि त्याच्यातून होणारा जो फायदा असेल तो नक्कीच आपल्याला मिळू शकेल. तर ह्या झाल्या 5Sच्या 2 टेक्निक ज्या आपण काल पाहिल्या. त्यानंतर आपण लीन मॅनेजमेंट पाहिलं. लीन मॅनेजमेंट म्हणजे काय तर जास्तीत जास्त कामामध्ये म्हणजे जास्तीत जास्त व्हॅल्यू आपल्याला कस्टमरला कशी देता येईल. आपले जे कामामधले असलेल्या वेस्ट कमी करून. वेस्ट म्हणजे काय वेस्ट म्हणण्यापेक्षा आपण त्याला म्हणू की लॉसेस किंवा ज्या की नॉन व्हॅल्यू ऍडेड ऍक्टिव्हिटी आहेत. नॉन व्हॅल्यू ऍडेड ऍक्टिव्हिटी की ज्यांची कस्टमर ज्याच्यासाठी आपल्याला पेमेंट करत नाही त्या ऍक्टिव्हिटीज. त्या सगळ्या ऍक्टिव्हिटीज या आपल्यासाठी होणारे किंवा कस्टमरसाठी होणारे व्हॅल्यूचा लॉस आहे. तर त्याला आपण त्याच्यात वेस्ट असं नाव दिलेलं आहे. तर वेस्ट च्या मध्ये आपण कोणकोणत्या 4 ऍक्टिव्हिटी पाहिल्या त्याच्यासाठी एक चांगला शब्द मी तुम्हाला काल सांगितलं होतं लक्षात ठेवण्यासाठी तो म्हणजे डाऊन टाइम. डाऊन टाइम मध्ये पहिले 4 शब्द आपण पाहिले होते DOWN. डी म्हणजे काय डिफेक्ट, ओ म्हणजे ओव्हर प्रोडक्शन, डब्ल्यू म्हणजे वेटिंग आणि चौथा आहे ते एन म्हणजे नॉन युटिलाइज्ड टॅलेंट. डिफेक्ट म्हणजे काय कोणत्याही प्रोडक्ट मधला डिफेक्ट किंवा सर्व्हिस मधला डिफेक्ट की ज्याच्यामुळे आपल्याला वस्तू आपल्याकडे परत येते किंवा आपल्याकडे ती वस्तू पडून राहते किंवा विकल्या जात नाही तो होणारा जो लॉस आहे तो. ओव्हर प्रोडक्शन म्हणजे की आपण गरजेपेक्षा जास्त वस्तू आणून ठेवल्या आपल्या स्टॉकमध्ये ठेवल्या किंवा बनवल्या आणि त्याच्यामुळे त्या वस्तू जर विकल्या जात नाही किंवा मार्केटमध्ये जर सेंटिमेंट चेंज झालं मार्केटमध्ये रिक्वायरमेंट कमी जास्त होत असते फ्लक्च्युएशन असते किमतीमध्ये फ्लक्च्युएशन त्याच्यामुळे जो होणारा जो स्टॉक आपल्याकडे जो जास्तीचा स्टॉक तयार होतो तो आहे ओव्हर प्रोडक्शन किंवा ओव्हर स्टॉक. वेटिंग म्हणजे काय तर पुढच्या कोणालाही जो एखाद्या आपल्या चालू असलेल्या प्रोसेसमध्ये लागणारा वेळ म्हणजे आता आपण एखादी वस्तू जर शोधतोय आणि तिला जर आपल्याला वेळ लागत असेल आणि कस्टमरला वेटिंग करावं लागत असेल तर त्याला सुद्धा त्याच्यामुळे सुद्धा आपला लॉस होतो. कस्टमरचाही वेळ वाया जातो आपला वेळ वाया जातो आणि आपल्या मॅनपॉवर सुद्धा त्याच्यामध्ये गुंतून राहतो आणि त्याच्यामुळे आपला लॉस होतो. तर तो आहे वेटिंगचा लॉस. आणि चौथा जो हे आहे महत्वाचा आपल्याला होणारा जो तोटा आहे तो तोटा कोणता आहे तर नॉन युटिलाइज्ड टॅलेंट. म्हणजे आपल्याकडे असलेली जी मॅनपॉवर आहे ती मॅनपॉवर आपण व्यवस्थित त्यांच्या स्किल सेट प्रमाणे स्किल म्हणजे काय त्यांच्याकडे असलेल्या वेगवेगळ्या गुणवत्तेप्रमाणे आपण वापरू शकलो नाही तर होणारा जो लॉस आहे तो आहे नॉन युटिलाइज्ड टॅलेंट. हे आपण काल 4 या गोष्टी आपण काल पाहिल्या. तर हे तुम्हाला मी जे वेस्ट सांगितले आता आपण पुढचे 4 वेस्ट जे आहेत किंवा ज्या तोटे आहेत लीन मॅनेजमेंट प्रमाणे ते आपण पाहणार आहोत. पहिला कोणता आहे ट्रान्सपोर्टेशन. त्यानंतर आपला पुढचा आपल्याकडे होणारा जो तोटा कोणता आहे तो आहे इन्व्हेंटरी किंवा स्टॉक जास्तीचा. त्यानंतर मोशन म्हणजे आपल्याला करावी लागणारी मुवमेंट. ओके. त्यानंतर शेवटचा जो आहे तो एक्सेस प्रोसेसिंग किंवा त्याला ओव्हर प्रोसेसिंग म्हणतात म्हणजे गरजेपेक्षा जास्त काम करणे. हे 4 तोटे पण क्लीन मध्ये सांगितलेले आहेत. तर आपण पहिला जो त्यातला आजचा तोटा आहे तो बघूया. वेस्ट जो वेस्ट म्हणणं किंवा तोटा म्हणूया किंवा लॉस म्हणूया जे काही आपल्याला योग्य शब्द वाटेल तो की आपण जर गरजेपेक्षा जास्त एखाद्या गोष्टींची वाहतूक करत असू तर होणारा जो तोटा. याच्यामध्ये कोणकोणता तोटा होऊ शकतो की म्हणजे जर एखादा सप्लायर आपल्यापेक्षा खूप लांब असेल आणि तो तिथूनच आपल्याला आणावा लागेल पण एका महिन्यामध्ये आपल्याला जर समजा 4 वेळा तो माल तिथून इथे
आपल्या ठिकाणी आणावा लागत असेल आणि तो जो लागणारा ट्रान्सपोर्टेशनचा खर्च आहे तो जास्त होत असेल, तर तो जो आहे तो एक मोठा लॉस आहे. तो आपण कमी कसा करू शकतो ते पण आपण बघितलं पाहिजे. तर आता या व्यतिरिक्त दुसरे पण लॉस कोणकोणते आहेत? तर जसं की एखादी वस्तू कस्टमर कडून परत आली आणि तुम्हाला त्याला परत नेऊन द्यायची असेल, म्हणजे रिटर्नमुळे होणारा जो लॉस आहे तो लॉस. किंवा एखादी जी तुम्हाला एखादी वस्तू उचलून दुसऱ्या ठिकाणी ठेवावी लागत असेल इंटरनली दुकानामध्येच, आणि ते नेहमी जास्तीचा वेळ त्याच्यामध्ये आपला जात असेल, तर तो सुद्धा होणारा जो लॉस आहे तो ट्रान्सपोर्टेशनचा लॉस आहे. म्हणजे कोणतीही वस्तू एखाद्या ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणी कोणतीही व्हॅल्यू ऍड न करता आपल्याला ठेवणे, याला आपण ट्रान्सपोर्टेशन, गरजेपेक्षा जास्त वाहतूक कोणत्याही वस्तूची, म्हणजे हा जो ट्रान्सपोर्टेशन आहे त्याच्यामुळे होणारा तोटा आहे. ठीक आहे. त्याच्यातले आपले साधे साधे उदाहरण मी तुम्हाला सांगतो. आता तुम्ही म्हणाल ते ईमेल सुद्धा जर आपल्याला 2-4 ठिकाणी 2-4 लोकांना लिहावा लागत असेल ऑफिसमध्ये, समजा आपल्याला ईमेल किंवा समजा एकच फॉर्म आपल्याला 4 ठिकाणी नेऊन 4 ठिकाणी नेऊन सह्या घ्याव्या लागत असतील, तर याच्यासाठी जो होणारा जो वेळ आहे तो सुद्धा ट्रान्सपोर्टेशनच्या तोट्यामध्येच येतो. त्यानंतर दुसरं आहे की एकाच समजा आपल्याला मुलाला ऍडमिशन घ्यायचंय, पण एकाच शाळेसाठी आपल्याला खूप साऱ्या बिल्डिंग्स मध्ये खूप साऱ्या लोकांना भेटावं लागत असेल, त्याच्यामुळे सुद्धा होणारा जो लॉस आहे तो सुद्धा ट्रान्सपोर्टेशनचा लॉस आहे. तर हे जे लॉस आहेत हे कस्टमरच्या साईडचे लॉस आहेत, कदाचित आपल्या दुकानाच्या साईडचे नाही पण कस्टमरच्या साईडचे लॉस आहेत. त्यामुळे सुद्धा आपला कस्टमर थोडासा वैतागू शकतो, त्याला होणारा जो त्रास आहे त्याच्यामुळे त्याला तो आपल्याकडून निघून जाऊ शकतो. त्यानंतर एखाद्या ठिकाणी आपल्याला जर वस्तू मूव्ह करावी लागत आहे आतमधल्या आतमध्ये सुद्धा, तर तो सुद्धा होणारा जो लॉस आहे तो पण याच्यामुळेच ट्रान्सपोर्टेशनच्या लॉस मध्ये येतो. ठीक आहे. आता एक साधे तुम्हाला मी उदाहरण सांगतो. आपण जर 3 पद्धतीने जर याला आपण ट्रान्सपोर्टेशनच्या लॉसला जर आपण ट्रान्सपोर्टेशनमुळे होणाऱ्या त्रासाला किंवा त्याच्यामुळे होणाऱ्या तोट्याला आपण जर 3 प्रकारात टाकलं. एक आहे म्हणजे आपल्याला प्रोडक्ट किंवा वस्तू इकडून तिकडे हलवावी लागेल. दुसरं आहे इन्फॉर्मेशन, अननेसेसरीची इन्फॉर्मेशन. तुम्ही जर तीच ती माहिती वारंवार माहिती एकाच टाईपची माहिती लोकांना देत राहाल किंवा तीच ती माहिती आपल्यापर्यंत रिटर्न येत असेल, तर त्याच्यासाठी होणारा जो वेळ आहे तो सुद्धा याच्यामध्ये लॉस मध्ये येतो. किंवा कस्टमरला तुम्हाला 10 वेळा बोलावं लागत असेल की सर काय झालं, त्याचं आपलं फॉलोअप घ्यावे लागत असतील, पैसे मिळत नसतील, तर हे सुद्धा ट्रान्सपोर्टेशन लॉस मध्ये तुम्ही पकडू शकता. म्हणजे जरुरी नाही की फक्त प्रोडक्टचीच वाहतूक आहे, तुम्हाला तुमचा वेळ की जो त्या वस्तूला विकल्यानंतर किंवा पैसे मिळवण्यासाठी सुद्धा जात असेल, त्याला सुद्धा आपण ट्रान्सपोर्टेशन लॉस मध्ये घेऊ शकतो. ठीक आहे. आता काही त्यातले उपाय आहेत, जसं की वस्तूंसाठीचेच आहेत. आता हे वस्तूंसाठीचे जे उपाय आपण बघितले, तर एक तर तुम्ही प्लॅनिंग जर व्यवस्थित केली, स्टॉक कसा ठेवायचा, तुमच्याकडे तो कसा असेल आणि कधी आला पाहिजे. समजा आपल्याला 4 वेळा जर महिन्यातून 10-10 वस्तू मागवायच्या असतील एखाद्या ठिकाणावर आणि आपल्याला 4 वेळा गाडी फिरवावी लागत असेल, आणावी लागत असेल, तर त्याऐवजी जर समजा आपण असं केलं की आपली प्लॅनिंगच अशी केली की आपण 2 चक्रेमध्येच 4 वेळेसही लागणाऱ्या वस्तू आपण आणून ठेवू शकलो, अशी जर आपण प्लॅनिंग केली, जर आपण आपला मार्केटमधला रिक्वायरमेंटचा सर्वे केला, सगळ्या गोष्टीमधून जर आपण एक ठरवलं की नाही आपल्याला आपण 2 वेळेसच्या ट्रान्सपोर्टेशन मध्येच आपण करू शकतो, तर त्याच्यातून सुद्धा आपली सेव्हिंग होऊ शकते. ठीक आहे. त्यानंतर आजकाल मोठ्या कंपन्यांमध्ये एजीव्ही झाले आहेत. एजीव्ही म्हणजे काय, तर ऑटोमेटेड गायडेड व्हेकल, ज्याच्यामध्ये काय होतं, आता प्रत्येक ठिकाणी तो तुम्ही ट्रान्सपोर्टेशन वाचवू शकत नाही, काही ना काही प्रमाणात मुवमेंट ट्रान्सपोर्टेशन करावेच लागणार. म्हणजे तुमच्या स्टोअर मधून प्रोडक्शन लाईन पर्यंत, जिथे माल बनतोय त्या ठिकाणापर्यंत तरी तुम्हाला वस्तू न्यावीच लागणार. तर त्यासाठी तुम्हाला एजीव्हीज म्हणजे ऑटोमेटेड गायडेड व्हेकल्स असतात. ऑटोमेटेड गायडेड व्हेकल्स म्हणजे काय, ऑटोमेटेड गायडेड व्हेकल्स म्हणजे काय, तर तुम्हाला त्या वस्तू स्वयंचलितपणे एका ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणी नेता आल्या पाहिजे, नेणारी समजा एक वाहतूक व्यवस्था आहे आपल्यासाठी. ठीक आहे. त्यानंतर कन्व्हेयर्स, बऱ्याचशा ज्या मोठ्या फॅक्टरीज असतात त्याच्यामध्ये कन्व्हेयर्स असतात. कन्व्हेयर्स म्हणजे काय, तुम्ही जर काही ठिकाणी मॉल्समध्ये पण गेले तर वस्तू जर स्टोअर मध्ये न्यायच्या असतील तर ह्या कन्व्हेयर्सचा वापर केला जातो, की ज्याच्यामुळे वस्तू जर एका ठिकाणाहून त्यांनी अनलोड केली तर ती स्टोअर मध्ये एका जिथे तिची जागा आहे त्या ठिकाणी जवळ त्याच्या जाण्यासाठी मदत होते. तर कन्व्हेयर हे काही नाही, रोलर्स असतात की त्या रोलर्समुळे वर वस्तू सरकत आपोआप त्या जागी जाते.
तर अशा पद्धतीने आपण काही उपाय करू शकतो. आणि मी जसं तुम्हाला सांगितलं की इन्फॉर्मेशन फ्लो जर कमी करायचा असेल तर काय करता येईल, तर इन्फॉर्मेशन फ्लो फॉलोअपसाठी आपल्याला एक करता येईल की ठरवून दिलेल्या वेळीच कस्टमरला फोन करणे, कमीत कमी वेळा फोन करून कस्टमरला रिक्वेस्ट करणे की आम्हाला पैसे तुम्ही किंवा ऑर्डर द्या, पैसे द्या, जे काही तुमचं काम असेल कस्टमरशी ते कमीत कमी संभाषणात पूर्ण करणे. त्यानंतर तुम्हाला जर ईमेल खूप जास्त लिहावे लागत असतील किंवा एखादी ऑर्डर मिळाल्यानंतर तुम्हाला खूप जास्त फॉर्मॅलिटीज कराव्या लागतील, तर आपल्या इंटरनल फॉर्मॅलिटीज आपण काही कमी करू शकतो का, ज्याच्यामुळे कस्टमरला लागणारा जो वेळ आहे तो कमी होईल, तो सुद्धा आपण त्याच्यातून वाचवू शकतो. ठीक आहे, तर हे काही उपाय झाले. आता त्याच्यामुळे होणारे फायदे काय काय आहेत आपल्यासाठी, एक तर आपला वेळ वाचतो, पैसे वाचतात. त्यानंतर आपल्याला जर एखाद्या वेळेस काय होतं, ट्रान्सपोर्टेशन मध्ये आपलं डॅमेज सुद्धा भरपूर होतात, कारण की आपण वस्तू जर जास्ती आणत असू तर नक्कीच आपलं ट्रान्सपोर्टेशन लांबचं असेल तर डॅमेज होण्याचे चान्सेस असतात, तर ते डॅमेज सुद्धा कमी होतात. तर त्यानंतर आपलं जे आपल्याला येणारा जो त्रास आहे तो कमी होतो आणि आपण जास्ती काम करू शकतो, त्याच्यामुळे आपली एनर्जी पण वाचते आणि पोल्युशन जो काही आजकाल महत्वाचा मुद्दा आहे तो सुद्धा कमी होतो. तर ट्रान्सपोर्टेशन जर आपल्याला कमी करता आलं तर बऱ्याचशा गोष्टी आपल्याला कमी करता वाचवता येऊ शकतात. ओके, आता त्याचे उदाहरणं तुम्हाला मी एक दोन छान उदाहरणं सांगतो. त्यातले दोन एक चांगलं उदाहरण म्हणजे उबर म्हणून एक कंपनी आहे. उबर जी कंपनी आहे याच्यामध्ये आपल्या US मध्ये, तर त्या कंपनीचं मेन उदाहरण म्हणजे ती कंपनी मधले ज्या ड्रायव्हर्स आहेत त्यांनी इन्स्ट्रक्शन दिलेले आहेत की तुम्ही कधीच लेफ्ट वळायचं नाही. लेफ्ट म्हणजे डावीकडे वळायचं नाही. आता डावीकडे का नाही वळायचं, तर डावीकडे तिथली जी वाहतूक व्यवस्था आहे ती लेफ्ट हँड ड्राईव्ह आहे. त्याच्यामुळे डावीकडे जर वळलं तर तुम्हाला पूर्ण ट्रॅफिक क्रॉस करून नंतर दुसऱ्या साईडला जाऊन वळावं लागतं. तर त्याच्याऐवजी आपण राईटला वळलो म्हणजे ट्रॅफिकच्या फ्लो मध्ये वळलो तर आपल्याला वळावं लागत नाही, ट्रॅफिकचा सामना करावा लागत नाही, त्याच्यामुळे आपण लवकर पास होऊ शकतो. कदाचित जो राईटचा घेतलेला रस्ता असेल तो लांबचा असेल, पण तरी सुद्धा ट्रॅफिक कमी लागल्यामुळे बऱ्याचशा वेळेस ते लोक लेफ्ट टर्न घेत नाहीत. मी असं म्हणेल 90% वेळा घेत नाहीत, 10% वेळा घ्यावा लागत असेल काही कारणास्तव त्यांना, पण 90% वेळा जर ते घेत नसतील तर त्याच्यामुळे त्यांना फायदा काय झाला, त्यांनी जवळपास वर्षाला 10 मिलियन गॅलन एवढं ते डिझेल फ्युएल वाचवतात या एका ऍक्टिव्हिटीमुळे. आणि जो पोल्युशन आहे तो पोल्युशन किती, तर 1,00,000 मेट्रिक टन एवढा कार्बन इमिशन ते वाचवतात वर्षामध्ये. तर एवढा मोठा फायदा उबर सारखी कंपनी एक छोटंसं डिसिजन घेऊन करू शकते. तर हे झाले ट्रान्सपोर्टेशनचं पहिला उदाहरण. दुसरं उदाहरण आपलं घरगुती ट्रान्सपोर्ट, टाटा मोटर्सचं उदाहरण. टाटा मोटर्सनी सानंद म्हणून जे त्यांचं गाव आहे गुजरातमध्ये, जिथे नॅनोचा प्लांट टाकला होता, जेव्हा नॅनो सुरू झाली तर नॅनोचं पार्क टाकताना त्यांनी तिथे वेंडर पार्क तयार केले. आता वेंडर पार्क भरपूर कंपन्यांचे, पण टाटानी सुद्धा तिथे वेंडर पार्क टाकलं. त्याचं एक कारण असं होतं की रतन टाटांना सगळ्यात स्वस्तातली कार द्यायची होती पूर्ण भारतीयांना, तर त्यांना जो काही खर्च आहे या कारवर लागणार कमी करायचा होता. मग त्यासाठी त्यांनी काय केलं की सगळ्या सप्लायर्सला आपल्या आजूबाजूला जागा दिल्या आणि त्याच ठिकाणी प्रोडक्शन करायला लावलं, की त्यामुळे जे पार्ट्स गाडीला लागणारा जो ट्रान्सपोर्टेशनचा खर्च आहे पार्ट्सला आणण्यासाठी तो कमी झाला आणि त्याच्यामुळे त्यांची कॉस्ट कमी होऊ शकली आणि त्याच्यातून त्यांना फायदा झाला. तर ट्रान्सपोर्टेशन कमी केल्यामुळे सुद्धा त्याचा इम्पॅक्ट टाटा नॅनोची कॉस्ट कमी करण्यामध्ये झाला. तर हे त्यातले दोन यशस्वी उदाहरण आहेत जे आपण लक्षात ठेवू शकतो ट्रान्सपोर्टेशन वेस्ट कमी करण्यामुळे होणार आहे. ठीक आहे, आता दुसरी जी आजची जो आपल्याला तोटा आहे लीन मॅनेजमेंट प्रमाणे जो सांगितलेला आहे, तो आपला तोटा असणार आहे तो म्हणजे इन्व्हेंटरी किंवा आपल्याकडे असणारा स्टॉक किंवा आपल्याकडे जे अनप्रोसेस्ड इन्व्हेंटरी. आता इनप्रोसेस्ड म्हणजे काय, तर जरुरी नाही की आपल्याकडे फिनिश गुडचा स्टॉक असेल, आपल्याकडे काही वेळेस रॉ मटेरियल सुद्धा पडून असतं. तर रॉ मटेरियलचा स्टॉक किंवा फिनिश गुडचा स्टॉक या दोन्हीच्या स्टॉक मुळे जो लॉस होतो तो आहे इन्व्हेंटरीचा लॉस किंवा स्टॉकचा लॉस. तर याच्यामुळे आपल्याला काय काय होतं, आता जसं की तुम्ही बघत असाल या फोटोमध्ये मी दाखवलं तुम्हाला, हे जे आहेत ते हे रिमोट्स आहेत गेम खेळायसाठी जुन्या काळात वापरायचे, पण आजकाल यांचं डिमांड कमी झालेली आहे. त्याच्यामुळे जर तुम्ही हे खरेदी करून ठेवले असतील तर हे विकले जाणार नाहीत लवकर आणि तो तुमचं जागा अडवून ठेवतील. ह्याच्यामुळे होणारे लॉसेस कोणकोणते, एक तर आपल्याकडे असणारं स्टोरेजचा लॉस होतो, त्यानंतर आपले जे पैसे त्याच्यामध्ये गुंतलेले आहेत ते सुद्धा अडकून पडलेले असतात, ते लवकर परत येऊ शकत नाहीत. त्यानंतर ह्या वस्तूंना तुमच्यापर्यंत येण्यासाठी जो ट्रान्सपोर्टेशन करायसाठी जो खर्च केलेला आहे तो सुद्धा अडकलेला आहे, तो सुद्धा परत आलेला नाहीये. हे जे कंटेनर आहे जिथे की हे वस्तू आपण ठेवलेल्या आहेत ते सुद्धा अडकून पडलेले आहे.
त्यानंतर त्या ठिकाणी असणारी इलेक्ट्रिकल किंवा लाइटिंग किंवा मॅन पॉवर कुठलीही गोष्ट जी ती सांभाळण्यासाठी आपण लावलेली आहे त्या सगळ्याचा लॉस आपला झालेला आहे. तर ह्या सगळ्या गोष्टींमुळे म्हणजे फक्त इन्व्हेंटरीमुळे किंवा स्टॉक जास्त आपल्याकडे उरल्यामुळे एवढे सगळे लॉसेस होऊ शकतात. आता जसं की एक अजून आपलं आजकालचं उदाहरण आपण बघू शकतो की स्टीलचे भाव सध्या जर तुम्ही बघत असाल तर मागच्या 6 महिन्यामध्ये खूप जास्त वर खाली होतात. ठीक आहे. आता जर स्टील जर आपल्याकडे एक्सेस क्वांटिटीमध्ये असेल तर त्यामुळे जो स्टॉकमुळे जो होणारा जो लॉस आहे तो सगळ्यात जास्त असू शकतो आणि त्याच्या व्यतिरिक्त स्टीलला ठेवायला लागणारी जी जागा आहे ती सुद्धा जास्त असू शकते. तर या दोन्ही गोष्टींमुळे त्याचा लॉस खूप जास्त आहे. तर तुमचा जो कॅश फ्लो असतो तो मेन म्हणजे ह्या पर्टिक्युलर या इन्व्हेंटरी नावाच्या ज्या प्रकारामुळे आपला सगळ्यात जास्त त्याच्यामध्ये लॉस होतो. ठीक आहे. तर आपण त्याची काळजी घेतली पाहिजे. आता दुसरी एक गोष्ट आहे, इन्व्हेंटरीचे कारण काय असू शकतात हे पण आपण पाहिले पाहिजे. तर आपल्याकडे जर काही पुअर क्वालिटीची पॅकेजिंग असेल, आता समजा आता मी जसं या बॉक्समध्ये दाखवलंय, जसे आपल्याकडे जर असे बॉक्सेस असतील की ज्याच्यामध्ये वस्तू ज्या आहेत त्या डॅमेज झालेल्या असतात, तर हा इन्व्हेंटरी मध्ये राहणार. तुम्ही याला काहीच करू शकत नाही जोपर्यंत हा बदलून येत नाही. तुम्ही ज्याच्याकडून घेतला त्याच्याकडून तरी बदलून घ्यावा लागेल आपल्याला किंवा आपल्याला रिपेअर करावा लागेल. तर त्यामुळे तो एक लॉस झाला. त्यानंतर आपल्याकडे जो गहू, समजा आपल्याकडे गहू आहेत पण गव्हामध्ये जर समजा किडे झालेले आहेत किंवा काही भिजलेला गहू आहे तो आपण वेगळा केलेला नाही, त्याला व्यवस्थित फिल्टर आउट करून वेगळा चांगला गहू काय केलेला नाही, तो सुद्धा एक स्टॉक मध्ये पडून राहतो. तर हे झालं. त्यानंतर जर आपल्याकडे कस्टमरनी दिलेल्या ऑर्डरच्या नंतर जर माल पोहोचत असेल, डिलिव्हरी जर उशिरा होत असेल, तरी सुद्धा तो माल तुमच्याकडे पडून राहणार. कदाचित कस्टमर त्यावेळेसची तुम्हाला ऑर्डर देणार नाही, पुढच्या वेळेसच्या ऑर्डरसाठी तुम्हाला वेट करावा लागेल आणि ती वस्तू तुमच्याकडे पडून राहील. तर तो सुद्धा एक लॉस आहे. दुसरं ओव्हर प्रोडक्शन किंवा आपण जे म्हणत होतो आधी ओव्हर स्टॉक करणं, त्याच्यामुळे होणारा लॉस हे सुद्धा त्याचं कारण असू शकतं इन्व्हेंटरी असण्याचं. ठीक आहे. तर आता याच्यासाठी आपल्याला सोल्युशन काय आहे? सोल्युशन इन्व्हेंटरी लॉस आपल्याला कमी करायचं असेल ना, तर आपण एक तर छोट्या छोट्या बॅचेस मध्ये प्रोडक्ट बनवले पाहिजेत. जरुरी नाहीये की प्रत्येक वेळी आपल्याला प्रोडक्ट हा एकदम मोठ्या प्रमाणात बनवून ठेवला पाहिजे. जसं की आपण बेकरी उद्योगात बनतो की जो प्रोडक्ट सगळ्यात जास्त विकला जातो तोच प्रोडक्ट आपण बनवायचा आणि जो कमी विकला जातो तो कमी बनवायचा. म्हणजे आपले जे बॅचेस आहेत ते स्मॉल ठेवायचे. दुसरं, क्लिअरन्स सेल्स काढायचे की ज्याच्यामुळे आपल्याकडे जो जुना माल पडलेला आहे तो काही करून जर आपल्याला त्याच किमतीला, आलेल्या किमतीला जरी विकता आला तरी पण आपली इन्व्हेंटरी सुटते आणि आपले पैसे परत येतात. त्यानंतर जर आपण कस्टमरला आपण काही सांगू शकलो की सर माझ्याकडे एवढा माल पडलेला आहे आणि तुम्ही मला काही करून थोडीशी ऑर्डर देऊन हा माल संपवू शकता का, मदत करू शकता का, काही गरज आहे का तुम्हाला, तर तुम्ही क्लिअरली बोलून ट्रान्सपरंटली कस्टमरशी डिस्कशन करून हा माल विकू शकले तर तो सुद्धा तुमचा फायदा होऊ शकतो. ठीक आहे. तर हे काही त्यातले उपाय आहेत. आता तिसरा जो यातला आपला लीन मॅनेजमेंट मधला तिसरा जो प्रकार आहे आजचा, तो आहे मोशन. मोशन म्हणजे काय, तर आपल्याला करावी लागणारी मुवमेंट म्हणजे एका ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणी आपल्याला जाऊन जर एखादी वस्तू आणावी लागत असेल, प्रत्येक वेळी उठून जावं लागत असेल कोणती गोष्ट करण्यासाठी, तर ती जी त्यामुळे जो आपल्याला वेळ जातो त्याला आपण मोशन या लॉस मध्ये टाकू शकतो. ठीक आहे. तर एक साधं उदाहरण म्हणजे तुम्हाला जर तुमचा कॉम्प्युटरवर तुम्ही एखादी फाईल ठेवलेली आणि ती फाईल तुम्हाला जर शोधायची असेल आणि ती शोधायला जर तुम्हाला वेळ लागत असेल, तो सुद्धा मोशनचा लॉस आहे. कारण तुमचा तेवढा वेळ वाया गेला त्याच्यामध्ये. प्रत्येक वेळी समजा तुम्हाला आपल्याकडे एखादा कस्टमर आला आणि आपण त्याला म्हटलं की सर मी तुम्हाला हा फॉर्म तुम्हाला प्रिंट करून द्यावा लागेल आणि आपण त्याला तो फॉर्म शोधून देण्यामध्येच वेळ लावत असू, तर जो लॉस आहे तो मोशनचा लॉस आहे. ठीक आहे. जर आपण एखादं काम करत असताना आपल्याला जर एखादं टूल पाहिजे किंवा म्हणजे समजा स्पॅनर पाहिजे आणि तो स्पॅनर जर वेळेवर मिळत नसेल तर तो लागणारा किंवा तो दूर ठेवलेला आहे तो जाऊन आणावा लागत असेल तर आपला लॉस होतो, त्याला पण आपण या मोशनच्या याच्यामध्ये टाकू शकतो. आता सर्जिकल स्ट्रेस किंवा टूल्स मध्ये जर तुम्हाला नीट ठेवता येत नसतील टूल्स आणि प्रत्येक वेळी त्यांना तुम्हाला आपल्याला जो आहे तो मूव्ह करून ठेवावा लागत असेल तर आपल्याला जो होणारा लॉस आहे तो सुद्धा मोशन मध्ये आपण टाकू शकतो. ठीक आहे. आता यातले साधे उदाहरण मी इथे पिक्चरच्या याच्यामध्ये टाकलेले, जसं की मी तुम्हाला म्हटलं की आपल्याला एखादी फाईल शोधायची आहे आणि ती फाईल शोधण्यासाठी आपल्याला खूप सारे फोल्डर्स करून आतमध्ये जाऊन ती फाईल शोधावी लागत असेल, तर यासाठी मी उपाय माझ्याकडे काय करतो, तर मी माझे जे फोल्डर स्ट्रक्चर असतं त्याच्यामध्ये मी ABCDEFGH असे नाव दिलेले फोल्डर बनवून ठेवलेले. आता ABCD मध्ये तुम्ही काय ठेवू शकता, एक तर फाईलच्या नावानी आपण त्याच्यामध्ये डेटा स्टोअर करू शकतो किंवा
एखाद्या प्रकारच्या म्हणजे आता जसं की ए मध्ये तुम्हाला समजा टी मध्ये आपल्याला टॅक्सचे डॉक्युमेंट ठेवायचे आपल्याला, तर टीचे टॅक्सचे डॉक्युमेंट सगळे एकाच ठिकाणी ठेवलेले असतील, त्यामुळे तुम्हाला तिथे टी मध्ये भेटून जाते. परत त्या फोल्डरमध्ये परत तुम्ही एबीसीडी करू शकता जर तुमच्याकडे खूप जास्त फाईल्स असतील तर या पद्धतीने आपण त्या फाईलची क्लटरिंग किंवा फाईलचा होणारा जो घोळ आहे, प्रत्येक वेळी सापडायला जो लागणारा त्रास आहे तो कमी करू शकतो आणि आपला जो मोशन लॉस आहे तो कमी होऊ शकतो. दुसरं, तुम्ही जर आपण आपल्या मेडिकल शॉपमध्ये जर वस्तू खूप जास्त वर ठेवलेल्या आहेत आणि प्रत्येक वेळी आपल्याला त्या जाऊन शिडी लावून काढाव्या लागत असतील तर तो वेळ खूप जातो. तर त्याच्याऐवजी काय करायचं की ज्या वस्तू आपल्याला रोज लागणार आहेत किंवा जास्त खपाच्या वस्तू आहेत त्या खाली ठेवायच्या आणि आपण त्याच्यातून होणारा जो वेळ आहे तो पण वाचवू शकतो. त्या व्यतिरिक्त आपल्या जर आपण किचन किंवा फूड एरियाज आहेत त्या फूड एरियामध्ये सुद्धा आपण सगळंच जर जे लागणारी गोष्टी आहेत त्या एकदम आसपास ठेवल्या तर आपल्याला एखादी वस्तू बनवण्यासाठी कुक करण्यासाठी जो वेळ लागतो तो वेळ कमी लागेल आणि आपले धावपळ पण कमी होईल. ठीक आहे. तर मेन जसं मी तुम्हाला सांगितलं आपल्याला काय करायचंय, एक तर लेआउट नीट करून घ्यायचं, आपला जो फ्लो असेल त्याचं आपल्याला कसं पाहिजेत वस्तू त्या एकदा व्यवस्थित ठरवायचे. जसं आपण 5S मध्ये सांगितलं की सेट इन ऑर्डर, की वस्तूंचा फ्लो काय आहे त्याप्रमाणे जर वस्तू ठेवल्या तर आपला हा मोशन हा जो होणारा तोटा आहे तो नक्की कमी होऊ शकतो. कमी चालणाऱ्या वस्तू वर ठेवल्या, जास्त चालणाऱ्या वस्तू खाली ठेवल्या, शेवटी जो लोक ग्राहक घेतात त्या वस्तू जवळ ठेवल्या, ग्राहकाला व्यवस्थित डिस्प्ले करणारे ठेवलं तर आपल्याला नक्कीच त्याचा फायदा होऊ शकतो, ग्राहकाला सुद्धा फायदा होऊ शकतो, आपली पळापळ कमी होऊ शकते. तसंच आता मेडिकल शॉप्स मध्ये सुद्धा आपण जर वस्तू आपल्याला ज्या नेहमी लागणाऱ्या औषध ते खाली ठेवले, हाताशी ठेवले आणि ज्या नॉन मुव्हिंग किंवा थोडे कमी चालणारे आयटम्स आहेत ते वर ठेवले आपण, तर त्याच्यामुळे सुद्धा आपल्याला लागणारा वेळ कमी होऊ शकतो. ठीक आहे. आता शेवटची जो यातला आपला हे आहे तो आहे ओव्हर प्रोसेसिंग. आता ओव्हर प्रोसेसिंग म्हणजे काय की जर एखादी गोष्ट कस्टमरच्या रिक्वायरमेंट पेक्षा आपण जास्त देत असू, त्याला त्यांनी पैसा देत नाहीये त्या गोष्टीसाठी तरी पण आपण त्याला ती गोष्ट देत असो. आता काही वेळेस ते ठीक आहे, मान्य आहे, ते आपण कस्टमरला अट्रॅक्ट करण्यासाठी करू शकतो, पण प्रत्येक वेळी ती जर गोष्ट आपण जास्तीची रिक्वायरमेंट पेक्षा जास्तीची देत असू तर त्याला आपण ओव्हर प्रोसेसिंग म्हणू शकतो. ठीक आहे. तर आपण त्याच्यामुळे होतं काय, एक तर आपली जास्त वेळ जातो, आपले पैसे पण त्याच्यामध्ये जातात आणि दुसरं म्हणजे आपल्याकडे असलेला मॅनपॉवर सुद्धा त्याच्यामध्ये एंगेज होतो. तर आपण काय करायचं, ओव्हर प्रोसेसिंग याच्यावर पण लक्ष ठेवायचं. तर आता एक साधं उदाहरण म्हणजे जर तुमच्याकडे एखादी छोटी वस्तू तुम्हाला कुरिअरनी कुठेतरी पाठवायची आणि तुम्ही बॉक्स घेतला खूप मोठा, तर तुम्हाला काय करावं लागेल, त्याच्यामध्ये तुम्हाला जे आजूबाजूला जे पॅकिंग मटेरियल टाकावं लागेल ते आपल्याला जास्तीत जास्त टाकावं लागेल आणि त्याच्यामुळे आपलं काय होईल, एक तर वेळही जाईल, पॅकिंग मटेरियल कुठून आणायचं, कसं आणायचं आणि ती वस्तू हलण्याची भीती आहे, डॅमेज होण्याची भीती आहे. त्यामुळे तुम्हाला आपल्याला जो लागणारा बॉक्स आहे ती वस्तू पाठवण्यासाठीचा, समजा आपण तो ज्या पाहिजे त्याच साईजचा जर घेतला तर नक्कीच त्याचा फायदा होऊ शकतो, ट्रान्सपोर्टेशन सुद्धा इझी होऊ शकतं, आपल्याला लागणारी कॉस्ट पण कमी होणार आणि वेळ पण वाचणार. आता काही उदाहरण आहेत त्यात जे मी इथे दाखवलेले आहेत, जसं की एखादं सॉफ्टवेअर आहे ज्याच्यामध्ये नको असलेले खूप जास्त फीचर देणं, कस्टमरनी मागितलेच नाही पण आपण तरी पण देतोय, ते झालं. त्यानंतर काही ठिकाणी एक्सरेवर जर काम होत असेल, समजा साधा फ्रॅक्चर आहे पण आपण त्याच्या सुद्धा आपण MRI करत असू, डॉक्टर एक्सरे म्हणतोय किंवा डॉक्टर MRI म्हणतोय त्याच्यावर आपण नक्कीच करणार, पण डॉक्टरने एक्सरे सांगितलं आणि आपण MRI करतो, ते सुद्धा ओव्हर प्रोसेसिंग झालं. ठीक आहे. त्यानंतर जर आपल्याला एकच डेटा 10 ठिकाणी एंट्री करावा लागत असेल, ठीक आहे, आपला समजा जीएसटी नंबर असेल, तो जीएसटी नंबर आपल्याला 10 ठिकाणी एंट्री करायचा असेल, आपल्याला त्याचा सोपा उपाय काय, कुठतरी तो कॉपी पेस्ट करून ठेवा आणि तो फक्त कट पेस्ट करत जा, टाईप कशाला करता प्रत्येक वेळी, ती सुद्धा ओव्हर प्रोसेसिंग झालं, टायपिंग करणं सुद्धा. तर जो फ्रिक्वेंट लागणारा डेटा आहे, आता गुगलमध्ये, गुगल फॉर्म्स मध्ये किंवा गुगलमध्ये एक साधं फीचर त्यांनी दिलेले की तो डेटा तुमचा सेव्ह करून ठेवतो, म्हणजे प्रत्येक वेळी आपल्याला जर तो डेटा लागणार आहे तर गुगल तो ऑटोमॅटिकली त्या ठिकाणी भरून टाकतो, जसं नेम, तुमचा ऍड्रेस, हे जर तुम्ही सेव्ह करून ठेवलं आपण तर आपल्याला तो डेटा डायरेक्टली रिट्राईव्ह करता येतो, ओव्हर प्रोसेसिंग कमी होऊ शकते. ठीक आहे. आपल्याला जर काही वस्तू विकत घ्यायच्या असतील आणि त्याच्यासाठी लागणारे जे प्रोसेस आहे आपली, ती जर प्रोसेस आपल्याला जास्त अप्रुव्हल्स घ्यावं लागते, समजा 2 जणांचे 3 जणांचे, त्याच्यापेक्षा तिला सोपी करता आलं तर ते ऑफिस मधल्या प्रोसेसमध्ये हे कामाला येऊ शकतं. त्यानंतर आपण काल जसं बघितलं की 5S मध्ये भाज्यांना जास्तीत जास्त आपण प्लास्टिकचं कव्हरिंग केलेलं एक 4 नंबरचं चित्र होतं, दिसायला ते छान दिसतं, मान्य आहे, परंतु आपण जर ते प्लास्टिक लावलं तर त्याचं काय होईल, भाज्या चांगल्या दिसतील दिसायला कदाचित, कदाचित पण त्याच्यामध्ये जी कॉस्ट आहे लागणारी
ती कॉस्ट जास्त आहे. भाजी शेवटी कस्टमरला ती भाजी पाहिजे, तो बाजूचा जो वरचा कव्हर आहे ते नको, आणि प्लास्टिक सुद्धा वाया जातं आणि ते एन्व्हायरमेंट सुद्धा पोल्युशन करतं. तर त्यामुळे ते एक झालं. त्यानंतर आपल्याला त्या मॅन पॉवर जी लागते ती पण जास्त लागते. एखाद्या ठिकाणी जर कामासाठी आपण एकाच्या ऐवजी 3 माणसं लावत असू, ती सुद्धा ओव्हर प्रोसेसिंग झाली. त्यानंतर आपल्याला समजा कन्स्ट्रक्शन करायचं, आपल्या घरामध्ये आपण कन्स्ट्रक्शन करताना समजा आपल्याला 2 बाय समजा 10 गेज आणि 2 इंचाचे खिळे पाहिजे, 2 इंचाचे खिळे पाहिजे, आणि आपण 2.5 इंचाचे खिळे मारत असू. लागणारा वेळ, जो खिळे मारायला जो वेळ लागतो तो तर जास्त लागणार. एक तर पैसे पण गेले, तो खिळा ठोकण्यासाठी लागलेला वेळ गेला. त्यामुळे जितका खिळा पाहिजे तेवढाच जर आणला तर आपली जो ओव्हर प्रोसेसिंग आहे ती कमी होऊ शकते. त्यानंतर दुसरं एक उदाहरण म्हणजे आपण जर एखाद्या ठिकाणी ड्रिलिंग करत असू, ड्रिल आपण वापरतोय, पण तो ड्रिल जर बोथट झालेला असेल, तो ड्रिल जर व्यवस्थित शार्प नसेल, तर काय होईल? तुम्हाला लागणारा जो वेळ आहे तो जास्त लागेल, ड्रिल पण मशीन पण खराब होईल, ड्रिल काम पण नाही करणार, आणि आपल्याला जो होणारा स्वतःला जो त्रास आहे तो तर जास्तीचा असतो, आणि कदाचित ते जे होल आपण करतोय, जे छिद्र करतोय ते पण व्यवस्थित नाही होणार. तर त्याच्यापेक्षा तुम्ही जर ते शार्प ड्रिल वापरलं तर तुमचं कामही लवकर होऊ शकतं. तर ओव्हर प्रोसेसिंग ही या सगळ्या एक्झाम्पल मध्ये आपण बघू शकतो. ठीक आहे. आता एक मी छोटस उदाहरण, एक चार्ट बनवलेला आहे की आपल्या आपण दुकानांमध्ये आपण हे लीन मध्ये जे सांगितलेले वेस्ट आहेत किंवा लॉसेस आहेत किंवा तोटे आहेत हे कसे बघू शकतो. आता ओव्हर प्रोडक्शन मध्ये आपण कसं बघू शकतो की काही आपण जे नॉन मुव्हिंग आयटम आहेत ते ऑर्डर केले, समजा आपण लो डिमांडचे आयटम मार्केटिंग करत असू, किंवा ऍडव्हर्टायझिंग आपण लो डिमांड आयटमची ऍडव्हर्टायझिंग जास्त करतो, ते ओव्हर प्रोडक्शन झालं. म्हणजे जे होऊ शकणार नाही त्याच्यावर काम करणे. ठीक आहे. वेटिंग, आता वेटिंग एखाद्या गोष्टींसाठी आपण वस्तू येण्यासाठी वेळ लागणं, किंवा आपण डिसिजन द्यायला वेळ लागणं, त्यानंतर प्रोडक्ट शोधायला वेळ लागणं, किंवा कुठल्याही टाईपचे इंटरप्शन होणं कामामध्ये, ते सगळे वेटिंग मध्ये. ट्रान्सपोर्टेशन, आता ट्रान्सपोर्टेशन म्हणजे सप्लायरला फॉलोअप करावं लागणं, ट्रान्सपोर्टरला फॉलोअप करावं लागणं, किंवा तुम्हाला जे अंतर आहे जिथून ती वस्तू तुम्ही आणताय ती अंतर जास्त असणं, किंवा तुम्ही त्या एकत्र ट्रान्सपोर्ट न करणं आणि वेगवेगळ्या पद्धतीने वेगवेगळ्या गाड्यांमध्ये वेगवेगळं ट्रान्सपोर्ट करणं, त्याच्यामुळे सुद्धा होणार ट्रान्सपोर्टेशनचा लॉस होऊ शकतो. ओव्हर प्रोसेसिंग मध्ये आपण टाकू शकतो की आपल्याला खूप जास्त डिस्कशन करावं लागतंय, आपल्याला खूप जास्त कस्टमरला कन्व्हिन्स करावं लागतंय, आपल्या कामाचं डुप्लिकेशन होतंय, एकाच काम आपण 4 वेळा तेच ते काम करतोय, ते झालं. त्यानंतर आपला एखादा वस्तू शोधण्यामध्ये लागलेला वेळ, जास्तीचा वेळ जर असेल तर वेटिंग किंवा ओव्हर प्रोसेसिंग दोन्ही मध्ये आपण टाकू शकतो. त्या व्यतिरिक्त इन्व्हेंटरीमध्ये आपल्याकडे जर समजा स्टॉक आहे, आपल्याकडे मुव्हिंग पार्ट आहे, परंतु आपण तरी सुद्धा स्टॉक वाढवत असू, तर मुव्हिंग पार्टचाही स्टॉक वाढवला तरी पण तो प्रॉब्लेम. आपल्याला जितकं पाहिजे तेवढा स्टॉक आपण ठेवला पाहिजे आपल्याकडे. ठीक आहे. तर मोशन मध्ये आपल्याला जास्तीत जास्त, जसं मी तुम्हाला सांगितलं, जास्तीत जास्त ठिकाणी आपल्याला मूव्ह करून ते पार्ट किंवा प्रोडक्ट किंवा एखादी वस्तू उचलून आणावी लागत असेल, किंवा एखादा टूल, एखादा स्पॅनर आपल्याला घ्यावं लागत असेल पुढचं काम करण्यासाठी, तर ते झालं मोशन. त्यानंतर डिफेक्ट्स मध्ये तर तुम्हाला माहिती आहे, आपल्याकडे जे जुने पार्ट किंवा ज्याच्यावर डॅमेजेस झालेले आहेत, किंवा एखादी वस्तू मॅन्युफॅक्चरर कडून आलेली आहे किंवा कस्टमर कडून रिटर्न आलेली, त्या सगळ्या डिफेक्ट्स मध्ये आपण टाकू शकतो. ठीक आहे. तर हे आपल्या छोट्या बिझनेसेस मध्ये आपण हे एक छोटं मी एक्झाम्पल बनवलंय सगळ्यांना लक्षात यावं म्हणून. या व्यतिरिक्त हा एक चार्ट आहे ज्याच्यामध्ये वेगवेगळ्या ठिकाणचे असेच लीन मधले लॉसेस त्यांनी लिहिलेले आहेत, ते मी तुम्हाला शेअर करेल. आणि हे ऑफिस मधलं पण एक्झाम्पल आहे, तर हे मी तुम्हाला शेअर करेल. याच्यात तुम्ही आता प्रत्येक गोष्ट नाही वाचून दाखवत, तुम्ही नंतर ही गोष्टी बघू शकता आणि तुमच्याकडे पण त्याचं एकदा कंपॅरिझन करून तुम्ही स्टडी करू शकता की हो, माझ्याकडे हे घडतंय, याच्यासाठी केलेलं सोल्युशन आपण काय करू शकतो. एक तुम्ही स्वतःकडे जर स्वतःच अनालिसिस केलं तर तुम्हाला नक्की त्याच्यातून काही ना काही सोल्युशन भेटेल आणि आपण त्याच्यातून मार्ग काढू शकतो. ठीक आहे. आता तिसरी जी बिझनेस सिस्टम आहे, जी की आपण आज पाहणार आहोत, ती आहे जीट. जीट म्हणजे काय? तर जस्ट इन टाइम. तर जस्ट इन टाइम म्हणजे कोणतीही गोष्ट जेव्हा पाहिजे तेव्हाच मागवणे. आता याचा अर्थ असा नाही की जेव्हा तहान लागते तेव्हाच विहीर खणणे, असा त्याचा मुळीच अर्थ नाहीये. परंतु जेव्हा ती आपल्याला प्रोसेसिंगला घ्यायची आहे, त्याचं प्लॅनिंग करून ती वस्तू आणणे आणि ती वस्तू वापरणे. म्हणजे जर ग्राहकाने तुमचा जर बिझनेस असा असेल की ज्याच्यामध्ये तुम्ही आधीच ऑर्डर घेऊन नंतर डिलिव्हरी देऊ शकत असाल एखाद्या कस्टमरला, ठीक आहे, ग्रॉसरी शॉपमध्ये कदाचित ते शक्य नाहीये. परंतु आपल्या आता जे
नेल्सची मॅन्युफॅक्चरिंग कंपनी, तिथे काही वेळेस काय होतं की होलसेलचे जे डीलर असतात त्यांची ऑर्डर आपण आधीच घेऊ शकतो आणि मग नेल्स प्रोडक्शनला घेऊ शकतो. ठीक आहे, पण त्याच्यासाठी लागणार रॉ मटेरियल कदाचित आधीच मागवून ठेवावं लागेल. पण आपल्याला दर महिन्याला रॉ मटेरियल किती लागतं नेल्स बनवायला याची प्लॅनिंग तर आपण नक्कीच करू शकतो आणि त्याप्रमाणे आपण सप्लायर कडून माल मागवून ठेवू शकतो आपल्याकडे. आपल्याला दरवेळेस माहिती की आपण कस्टमरचं जर एक बिहेवियर किंवा कस्टमरचं जे एक नेहमीची विकत घेण्याची पद्धत आपल्याला जर कळाली की किती माल घेतो प्रत्येक कस्टमर आणि किती कस्टमर आहेत आपल्याकडे, ह्याचं जर आपण एक अनालिसिस केलं तर आपल्याला नक्कीच कळू शकतं की मला या महिन्यामध्ये इतका माल लागेल. म्हणजे आपल्याला जर आपली विक्री ही 10 टनाची आहे, समजा 10 टन खिळे आपण विकत असू महिन्याला आणि आपण त्याच्याऐवजी आपल्याकडे येणारं जे रॉ मटेरियल आहे ते रॉ मटेरियल आपण 20 टन आणून ठेवत असू, तर आपल्याकडे नक्कीच ओव्हरस्टॉक होणार, इन्व्हेंटरी होणार आणि अननेसेसरीचा लॉस होणार. त्यापेक्षा काय करायचं, 10 टनची जर मागणी आहे आपल्याला कस्टमर कडून, आपल्याला असं वाटतंय की नाही या महिन्यात थोडीशी मागणी जास्त असू शकते कारण कन्स्ट्रक्शन जास्त चालू आहेत किंवा उन्हाळा पावसाळा जो सीझन प्रमाणे आपल्याकडे जर असेल तर आपण 1 टन एक्स्ट्रा मागवून ठेवलं ज्याच्यामुळे आपल्याकडे स्टॉक पण राहील, कस्टमरची रिक्वायरमेंट पण पूर्ण करता येईल. तर अशीच आपण प्लॅनिंग करू शकतो. तर जीट म्हणजे जस्ट इन टाइम, जेव्हा रिक्वायर्ड आहे, जेव्हा गरज आहे तेव्हाच करणं. ठीक आहे, आता याचं एक साधं उदाहरण म्हणजे आपण आता मी एक सोप्या भाषेत समजण्यासाठी म्हणून टाकलेलं आहे, त्याला इतकं सिरियसली घ्यायचं की नाही ते आपल्यावर आहे, स्वतःवर आहे. तर हेअर कट, आपण हेअर कट कधी करतो, हेअर कट आपण तेव्हाच करतो की जेव्हा त्याची सगळ्यात जास्त जरुरी असेल. असं नाही की आपण आधीच हेअर कट करून येतो किंवा आपण जास्तीचा हेअर कट करतो की पुन्हा आपलं हे होणे, असं नाही. आपण चांगले नीट नेटके दिसावेत, नीट नेटके राहावेत, हेअर कट आपण तेव्हाच करतो ज्यावेळेस त्याची करण्याची सगळ्यात जास्त गरज पडते. ठीक आहे, तर हे एक झालं एक छोटं उदाहरण जीट मधलं स्टॉक मॅनेजमेंट तर आपण करतोच, पण काही उदाहरणातून जर आपण समजून घेऊ शकलो तर ती सिस्टम आपल्या नक्की चांगल्या पद्धतीने लक्षात राहू शकतो. ठीक आहे, तर यात मी चित्रांमध्ये तुम्हाला काही सिस्टम दाखवलेल्या आहेत. आता त्या तुम्ही म्हणाल जीट मध्ये कसं आहे, तर जीट मध्ये म्हणजे जर एखादी प्रोडक्ट किंवा सर्व्हिस गरजेच्या आधी, ठीक आहे, तुम्ही जर करून ठेवत असाल तर ती स्टॉक इन्व्हेंटरी मध्ये जाते. पण तुम्ही ती गरजेला जेव्हा गरज आहे तेव्हाच जर करू शकत असाल तर ती जीट मध्ये येते आणि याचा नक्कीच बऱ्याच कंपन्यांना बराचसा फायदा झालेला आहे. ते मध्ये नक्कीच बघणार. एक मिनिट. आता जसं की आजकाल तुम्ही बघत असाल आपण मोबाईलवरून सुद्धा आपल्या घरातला एसी चालू करू शकतो. तर त्याला आपण स्मार्ट होम्स म्हणतात आजकाल. तर त्याच्यामध्ये काय आहे, तर काही वायफाय डिव्हायसेस, इंटरनेट ऑफ थिंग्स नावाचा एक नवीन शब्द आलेला आहे. इंटरनेट ऑफ थिंग्स म्हणजे काय, तर आपल्या घरातल्या ज्या गोष्टी आहेत त्या इंटरनेटशी कनेक्टेड असतील आणि आपण त्या वस्तू कुठूनही ऑपरेट करू शकतो जगाच्या पाठीवर. ठीक आहे, मग तो तुमचा एसी आहे, तुमचं वॉशिंग मशीन आहे किंवा तुमच्या घरातले लाईट्स आहेत, काहीही असू शकतो. तर या वस्तू आता बाजारात मिळायला लागलेल्या आहेत, म्हणजे विकत तुम्ही घेऊ शकता. अमेझॉन सुद्धा अवेलेबल आहेत या वस्तू. तर तुम्ही जर या वस्तू बघितल्या, आता जसं की मी आता ऑफिस मधून निघालो आणि मला घरी जाऊन जर एसीची थंड हवा खायची आहे, समजा घरी कोणीच नसेल, आता कोणी नाहीये, तर आपण काय करणार, ऑफिस मधून निघतानाच एसीचं समजा एक सेटिंग करून ठेवणार की समजा मी घरी 9 वाजता पोहोचतोय तर एसी बरोबर 9ला 5 कमी असताना 8:55 एसी चालू होईल आणि ती रूम थंड होईल. एक जस्ट उदाहरण म्हणून सांगतो, त्याच्यातून एनर्जीचा अपव्यय होतो की नाही ही गोष्ट वेगळी, त्याच्यासाठी आपल्याला तो विचार करावा लागेल. परंतु जर त्या वेळेत मला ती सर्व्हिस मिळत असेल तर तो एक. दुसरं, मी घरातून निघायच्या म्हणजे ऑफिस घरी पोहोचायच्या आधीच मी स्विगीवर ऑर्डर देऊन ठेवतो, तर स्विगीहून येणारं जे जेवण आहे ते वेळेवर येईल, म्हणजे ते पण एक जीटचं उदाहरण आहे. ठीक आहे, त्या व्यतिरिक्त तुम्ही जर बघत असाल या दुसऱ्या चित्रामध्ये, इथे आपल्याला सोलार लाईट्स. आता हे सोलार लाईट्स काय करतात, एक तर सोलार लाईट सोलार एनर्जीवर चालतात आणि दुसरं काय आहे ना, या लाईट्स मध्ये असे सेन्सर्स लावलेले की बरोबर संध्याकाळ झाली की लाईट चालू होतात आणि सकाळ झाली की लाईट बंद होतात. जेव्हा पाहिजे गरज आहे तेव्हाच ते लाईट चालतात. ठीक आहे, म्हणजे लाईटचाही एनर्जी सुद्धा वाचते आणि दुसरी गोष्ट यात डॅमेज पण लवकर होणार नाही. तिसरं जर तुम्ही उदाहरण बघाल तर पार्किंग स्पॉटचं एक उदाहरण आहे. आता मोठ्या मोठ्या मॉल्समध्ये काय असतं की भरपूर पार्किंग स्पॉट्स त्यांनी बेसमेंटमध्ये बनवलेले असतात. आता कुठला पार्किंग स्पॉट ऑन आणि कुठला पार्किंग स्पॉट अवेलेबल आहे कुठला नाही हे आपण दुरून पाहून सांगू शकत नाही. तर त्याच्यासाठी त्यांनी वर काय केलेलं असतं, वर अशी लाइटिंगची सिस्टम लावलेली असते. याच्यामध्ये रेड ग्रीन असे कलर मध्ये लाईट असतात, वेगवेगळ्या कलरमध्ये. म्हणजे त्याच्या खाली जर गाडी येऊन उभी राहिली तर बरोबर तो रेड होईल आणि त्याच्या खाली जर गाडी नसेल तर तो ग्रीन असेल. सिंपल.
तर त्याच्यामुळे दुरून सुद्धा तुम्हाला कळू शकतं की त्या ठिकाणी पार्किंग स्पॉट अवेलेबल आहे का नाही. म्हणजे तुम्हाला ती सर्व्हिस तिथे मिळू शकते की नाही, आपण या दृष्टीने विचार करू. पार्किंग स्पॉटच्या पेक्षा आपण त्या दृष्टीने त्याचा विचार करूया. ठीक आहे. तर असंच आपलं आता जे आपल्याला टॅक्सी सर्व्हिसेस आहेत, आधी कसं होतं की आपल्याला जाऊन शोधावं लागत होतं टॅक्सीज कधी मिळतील, त्याप्रमाणे प्लॅनिंग करून आधी निघावं लागत होतं अर्धा एक तास. त्याच्याऐवजी आता ओला उबर ज्याच्यावर तुम्ही टॅक्सी मागवू शकता, तुम्ही टॅक्सीचं प्लॅनिंग करू शकता, कधी पाहिजे ते सुद्धा त्याच्यामध्ये टाकू शकता. त्याच्यामुळे या कंपन्यांचा जन्म झाला आणि त्या कंपन्या अफाट पैसा कमवतात. तर हे जस्ट इन टाइमचे उदाहरण आहेत. आता याच्यासाठी आपल्याला काय करावं लागेल. आता जस्ट इन टाइम आपल्याकडे जर माल जर आपल्याला वेळेवर आणायचा असेल, समजा कस्टमरला उद्या माल पाहिजे आणि आज आपण तो आणावं, तसं चालणार नाही. पण आपल्याला काही ना काही प्लॅनिंग करून माल मागवावा लागेल. तर आता प्लॅनिंग करून जर माल मागवायचा असेल आणि प्रत्येक वेळी तो त्याच वेळेत आला पाहिजे हे जर आपली अपेक्षा असेल, तर आपल्याला काही ना काही तर जास्तीचा खर्च करावा लागेल. ट्रान्सपोर्टेशन मध्ये म्हणा किंवा प्रीमियम सर्व्हिससाठी म्हणा त्याच्यातल्या. तर आपण कदाचित जर माल साध्या पोस्टाने मागवत असू आणि तो आपल्याला स्पीड पोस्टने मागवावा लागेल, म्हणजे काहीतरी प्रीमियम कुरिअर सर्व्हिसने मागवावा लागेल, ओव्हरनाईट कुरिअर सर्व्हिस, ओके, त्यांनी मागवावा लागेल. त्याच्यामुळे काय होईल, त्याचे आपल्याला पैसे लागू शकतात जास्तीचे. ठीक आहे, हा एक झाला. दुसरं काय, आपल्याला रिलायबल ट्रान्सपोर्टेशन सर्व्हिस, स्वतःची गाडी ठेवावी लागेल जी जाऊन माल वेळेवर आणेल, माल डिलिव्हर देऊ शकेल आपल्याला, अशी गाडी असू शकेल, किंवा कोणाशी तरी तुम्हाला टायअप करून ठेवावी लागेल गाडी. तिसरं, तुमचे सप्लायर जे ते सप्लायर सुद्धा तेवढेच रिलायबल असले पाहिजे. ठीक आहे, असं नाही की सप्लायर आज देतो म्हणून तो उद्या देतोय आणि तुमचा ग्राहक इकडे थांबलेला आहे, तसं चालणार नाही. तुम्हाला तो सुद्धा सप्लायर सुद्धा तेवढाच रिलायबल लागेल. ठीक आहे, म्हणजे तुमच्या चेन मधला, सप्लाय चेन मधला जो तुम्हाला देणार आहे माल, तो सुद्धा तेवढाच विश्वासू माणूस तिथे लागेल. ठीक आहे. दुसरं, जर तुम्हाला जमत असेल तर तुम्ही, मी जसं सांगितलं तसं ऑर्डर आधी घ्या आणि डिलिव्हर नंतर करा. म्हणजे तुम्ही जर ग्राहकाला म्हटलं की सर तुम्हाला हा माल पाहिजे ना, मी तुम्हाला उद्या देतो, आणि जर ग्राहकाला त्यात तर प्रॉब्लेम नसेल, तो म्हणाला ठीक आहे काही हरकत नाही, तर आपण त्याला उद्या जर दिलं तर तरी सुद्धा आपण काही ना काही प्रमाणामध्ये जीट इम्प्लिमेंट करू शकतो. दरवेळेस नाही, पण मोठ्या मोठ्या कंपन्यांमध्ये जर तुम्ही प्रोजेक्ट बघाल तर प्रोजेक्ट तसेच केले जातात. पहिल्यांदा ऑर्डर घेतली जाते आणि मग डिलिव्हर केले जातात. ओके, आणि नंतर तुम्ही सीझनसाठी प्लॅन केला पाहिजे. म्हणजे आता काही पावसाळ्याच्या दिवसांमध्ये ट्रॅफिक जॅम असतात, पावसाळ्याच्या दिवसामध्ये पाणी साचलेलं असतं किंवा माल ओला होऊ शकतो, काहीही त्याच्यामध्ये प्रॉब्लेम असू शकतात. त्यासाठी सुद्धा तुम्हाला जस्ट इन टाइम साठी सेटिंग करावी लागेल, किंवा त्यामुळे आपल्याला ह्या सगळ्या गोष्टींचा विचार करूनच जस्ट इन टाइम लावावं लागेल. आता याचे काही बेनिफिट्स काय किंवा आपल्याला होणारे फायदे काय काय, आपण आपल्याला एक तर काय फायदा हा होतो की आपल्याला क्वालिटी खूप चांगली मिळते. आता जसं फ्रेश व्हेजिटेबल, सिंपल, आपण आपल्याकडे जर आपल्याला जस्ट इन टाइम लावलं फ्रेश व्हेजिटेबलच्या गाडीवर किंवा आपल्या शॉपवर, की जसाही माल शेतकऱ्याकडून येतोय तसाही आपण तो कस्टमरला विकतोय, किंवा आल्या आल्या लगेच देणं कस्टमरला. कस्टमर एक खुश, आपण एक खुश, कारण पैसे लगेच मिळाले, शेतकरी खुश, ज्याला लगेच पैसे मिळाले, कस्टमर खुश, आपण खुश, आणि जो शेतकरी आहे विकणारा तो पण खुश. त्यामुळे तिघांना आपण हाय क्वालिटी देऊ शकलो आणि पैसे पण मिळाले. कोणालाही वेळ वाट पाहावी लागत नाही, प्रत्येकाचं एका ठरलेल्या वेळेमध्ये काम होतं. ऑन टाइम डिलिव्हरी. ठीक आहे. फ्लेक्झिबिलिटी म्हणजे काय, की आपल्याला एखादी ऑर्डर आपल्याला कस्टमाइज करायची असेल तर आपण ऑर्डर कस्टमायझेशन करू शकतो. आता समजा आपल्याकडे वस्तूंचा स्टॉक असेल आणि आपण एकाच टाईपच्या वस्तू मागवून ठेवलेल्या असतील, तर कदाचित आपण कस्टमायझेशन करू नाही शकणार. कस्टमायझेशन म्हणजे काय, वेगवेगळ्या पद्धतीने वस्तू बनवणं. ओके, म्हणजे काही वेळेस कोणी म्हटलं मला आलू पराठा पाहिजे तर त्याला आलू पराठा मिळाला पाहिजे, आणि कोणी जर म्हटलं मला आलू पराठा त्याच्यामध्ये थोडस तिखट जास्त, त्याच्यामध्ये पुदिना जास्त, असं काही जर असेल, कांदा नको, अशा पद्धतीचा पराठा तर तोही देता आला पाहिजे. ते कस्टमायझेशन झालं. त्यानंतर तुमचं स्पेस सेव्हिंग तर होणारच, कारण की तुमच्याकडे वस्तू कमी असतील, तुम्ही जेव्हा पाहिजे तेव्हाच वस्तू मागवताय आणि जेव्हा पाहिजे तेव्हाच देताय, त्याच्यामुळे तुमच्याकडे स्पेस सेव्हिंग होणार. त्यानंतर तुम्हाला जो लागणारा पैसा आहे वस्तू विकत घेण्यासाठी तो सुद्धा कमी लागणार, आणि तुमचं कुठल्याही पद्धतीचे लीन मधले बाकीचे जे प्रॉब्लेम्स आहेत ते सुद्धा कमी होणार, जसं की ओव्हर प्रोडक्शन आहे, वेटिंग आहे, इन्व्हेंटरी, हे प्रॉब्लेम तुम्हाला येणार. आता याचे 3 उदाहरणं मी इथे दिले आहेत. आता डेल कंपनीची आहे ती पूर्णपणे जस्ट इन टाइम वर काम करतात. डेल मध्ये काय होतं, तर तुम्ही जर डेलच्या जर एखाद्या वेबसाईटवर गेला, तर तुम्ही बाकीच्या शॉप ओनर्स कडून डेलचा लॅपटॉप घेत असाल तर मी त्याबद्दल बोलत नाही, पण तुम्ही डेलच्या वेबसाईटवर गेला तर त्याच्यात तुम्हाला ना कस्टमायझेशनचे पण ऑप्शन मिळतात. तुम्ही तिथे जाऊन लॅपटॉप कस्टमाइज करू शकता. मी स्वतः केलेलं आहे. मी जेव्हा माझा पहिला लॅपटॉप डेलचा घेत होतो त्यावेळेस मी त्या लॅपटॉपला आपण
कस्टमाइज करू शकतो की मला रॅम इतका पाहिजे, मला स्क्रीन ही पाहिजे, मला हे सॉफ्टवेअर पाहिजे, मला त्याच्यातली एवढी मेमरी पाहिजे, हार्ड डिस्क एवढी पाहिजे, हे सगळं आपण कलर हा पाहिजे असं आपण कस्टमायझेशन करू शकतो. आणि त्याप्रमाणे डेल तुम्हाला काय करणार, डेल तुम्हाला एक डेट देणार की सर तुमचा लॅपटॉप पुढच्या 5 दिवसामध्ये तुम्हाला मिळून जाईल तुमच्या ह्या दिलेल्या ऍड्रेसवर. तर आपण त्याचा डेल त्याचा सगळ्यात मोठा बेनिफिशियरी आहे किंवा फायदे घेणारी कंपनी. तर आपण सुद्धा त्याचा फायदा घेऊ शकतो की डेल, त्यामुळे डेलचे लॅपटॉप जे असतात ते आपण जर बघितले तर आपल्या पाहिजे तसे मिळणारे आणि चीप पण असतात, बाकीच्या मनाने तुम्हाला चांगल्या पद्धतीने आपल्याला मिळू शकतात. डॉमिनो मध्ये जर तुम्ही गेले तुम्हाला जास्त जागेत डॉमिनो दिसणार नाही. डॉमिनो आपण जर पाहिलं तर डॉमिनो नक्कीच छोट्या जागेत सुद्धा चालू असतं, मोठ्या जागेत सुद्धा चालू असतं. ते कसं करतात, तर त्यांना जो लागणारा माल असतो, कच्चा माल असतो, तो रोज त्यांच्याकडे येतो, तो डिलिव्हर होतो, त्याचे ते पिझ्झा बनवून विकून टाकतात आणि त्याचा फायदा घेऊन दुसऱ्या दिवशी परत माल येतो जो नसेल. तर या पद्धतीने डॉमिनोची चेन चालते, किंवा मॅकडॉनल्ड आहे, बर्गर किंग आहे, हे जे सगळे बाहेरचे ब्रँड आहेत ते याच ह्याच्यावर काम करतात. अमेझॉन मध्ये पण तुम्ही बघा, अमेझॉन सुद्धा तुम्हाला जेव्हा पाहिजे त्यावेळेस तुम्हाला ते डिलिव्हरी देऊ शकतं. ते कसं देऊ शकतं, किंवा रिटर्न पॉलिसी पण चांगली आहे त्यांची. ते कसं करू शकतात, तर त्यांचे काही हे आहेत जे लॉजिस्टिक्स एरिया, स्टोरेजेस आहेत, वेगवेगळ्या ठिकाणी त्यांनी करून ठेवलेले, आणि त्या जवळच्या स्टोरेज वरूनच तो स्टोरेज मध्ये ते माल आणून भरत राहतात, आणि जो माल कमी झाला तो बरोबर त्या ठिकाणी ठेवला असतो. त्यांना माहित असतं की फास्ट मुव्हिंग आयटम कोणता आहे, तोच माल ते आणतात आणि तेव्हाच ते आणतात आणि ऑर्डर करून पुढे सरकतात. तर अमेझॉन सुद्धा त्यातून खूप जास्त फायदा घेत आहे. ठीक आहे. आता यातले मेन चॅलेंजेस काय आहेत, म्हणजे चॅलेंजेस म्हणजे काय की आपल्याला काही थोडेसे त्रासही होऊ शकतात जीटचे, तर ते पण आपण लक्षात घेतले पाहिजे. एक तर आपल्याला खूप जास्त प्लॅनिंग करावी लागते. असं जरुरी नाहीये की प्रत्येक वेळी ती प्लॅनिंग बरोबरच असेल, तर त्यामुळे आपल्याला त्याच्यात कंटिन्युअस इम्प्रुव्हमेंट पण करत राहावी लागेल. म्हणजे पहिली प्लॅनिंग चुकली तर दुसरी प्लॅनिंग, दुसरी चुकली तर तिसरी प्लॅनिंग करत राहावी लागेल. तो एक टाइम कन्झ्युमिंग, म्हणजे आपल्याला वेळ आपला जाऊ शकतो त्याच्यामध्ये. त्याच्यानंतर आपल्याला थोडेसे जास्तीचे फॉलोअप्स घ्यावे लागतात, लोकांना फोन करावे लागतात, गाडी कुठे पोहोचली, सप्लायरला फोन करावे लागतात, माल तयार आहे का, कस्टमरला सांगावं लागतं की हो सर तुमचा माल उद्या मिळतोय, जे काय आहे आपल्याला तसं फॉलोअप घ्यावे लागतात. त्यानंतर आपल्याकडे जर स्पेअर माल नसल्यामुळे किंवा जास्तीचा माल नसल्यामुळे काय होऊ शकतं, एखाद्या वेळेस कस्टमर म्हणा नाही मला यावेळेस 10 नाही मला 12 वस्तू पाहिजे, तर आपण काय म्हणणार, सर ते सध्या आमच्या प्लॅनिंग मध्ये नाहीये, आम्ही देऊ शकत नाही. ठीक आहे. आणि ज्या तुम्हाला हे थोडस वेगळं वाटत असेल, परंतु ज्या ग्लोबल कंपनीज आहेत, बाहेरच्या ज्या कंपनीज आहेत, त्या स्पष्ट सांगतात की तुम्हाला जे काही, म्हणजे आपल्याला जो काही माल पाहिजे, कस्टमरला ते स्पष्ट सांगतात की तुम्हाला जो माल पाहिजे तो आधीच सांगा. त्याचप्रमाणे त्यांची प्लॅनिंग असते. म्हणजे असं कुठे नाही की कस्टमरला नाही दिलं तर तो कस्टमर निघून जाईल, तसंही होत नाही. ठीक आहे. प्रत्येकाला प्रत्येकाची प्लॅनिंग कळते आणि त्याप्रमाणे ते प्लॅनिंग केलेली असते. त्यामुळे ते एक असतं. आणि काही वेळेस आपली डिलिव्हरी मिस होण्याचे चान्सेस असतात, कारण जसं मी तुम्हाला सांगितलं सीझनल काही इश्यूज असले, काही दुसरे इश्यू असले, गाडी फेल झाली, आपण नाही देऊ शकत डिलिव्हरी, एखाद्या वेळेस फेल होण्याचे चान्सेस असतात. तर हे काही छोटे छोटे चॅलेंजेस आहेत, ते आपल्याला फेस करावे लागू शकतात जीट लावल्यानंतर. ठीक आहे. आता चौथी आणि शेवटची जी सिस्टीम आहे, जी आपण बिझनेस सिस्टीम बघणार आहोत, ती आहे फिफो. आता फिफो ही सिस्टम काय फार मोठी सिस्टम आहे असं मी म्हणणार नाही, खूप छोटीशी आणि साधी सिस्टम आहे, ज्याच्यामध्ये आपण काय म्हणतो, फर्स्ट इन फर्स्ट आउट, एवढी सोपी आणि साधी सिस्टम आहे. त्याच्यामध्ये ते काही फार हे नाही, जी वस्तू तुम्ही पहिले घ्याल ती वस्तू तुम्ही विकाल. जसं की आपण लाईन मध्ये असतं का, मी त्यासाठी तो फोटो टाकला की लाईन मध्ये जो पहिला आलेला आहे तो पहिला बाहेर पडेल, त्याची पहिली त्याला सर्व्हिस मिळेल. ठीक आहे. तर ती झाली. आता ही मेन सिस्टम जी आहे ना, ती व्हॅल्युएशन साठीची सिस्टम आहे. याच्यामध्ये व्हॅल्युएशन म्हणजे काय, की समजा आज तुम्ही 10 वस्तू घेतल्या 10 रुपयांनी, उद्या तुम्ही 5 वस्तू घेतल्या 12 रुपयांनी, तर जर तुम्ही आजच्या 10 वस्तू आणि उद्याच्या 5 वस्तू यांचा एक ऍव्हरेज कॉस्ट काढता, त्या ऍव्हरेज कॉस्टचा तुमच्याकडे तो स्टॉक असतो. पण परवा तुम्ही विकताना समजा तुम्ही त्यातल्या 5 वस्तू विकल्या, तर तुम्ही कोणत्या वस्तू विकणार, कदाचित तुम्ही त्या पहिले ज्याच्यात प्रॉफिट जास्त असेल त्या विकणार. काही बिझनेसमध्ये ज्या शेवटी आल्या त्या कमी याच्यात आल्या असतील तर त्या आधी विकून त्याच्यातून आपण प्रॉफिट करणार. पैसा सुरुवातीला फिरला पाहिजे एवढ्याच आपण दृष्टीने विचार करतो. परंतु दुसरा एक आहे, ते आहे म्हणजे आपलं जे इन्व्हेंटरी कॉस्ट आहे ही ऍव्हरेज आउट केल्यामुळे आपण सांगताना असं म्हणू शकतो की माझ्याकडे एवढ्या रुपयाची इन्व्हेंटरी, एवढ्या रुपयाचा सेल झाला, आणि त्याच्यातून फायदा काय होतो, व्हॅल्युएशन जो असतो, हा जो प्रकार आहे जो आपले सीएज करत असतात,
त्याच्यामध्ये स्टॉक व्हॅल्युएशन मध्ये आपलं टॅक्सेशन लो होऊ शकतं, म्हणजे ज्याचा आपल्याला फायदा होऊ शकतो, म्हणजे टॅक्स कमी भरायला लागल्यामुळे फायदा होऊ शकतो. तर फिफो ही सिस्टम त्या ठिकाणी वापरली जाते. ठीक आहे. आता मी छोटे 2 उदाहरणं तुमच्यासाठी इथे समोर ठेवलेले आहेत, जे की माझ्याही इंडस्ट्रीशी निगडीत आहे, बाइंडिंग वायर, त्याच्यामुळे मी तो उदाहरण दिलं. आता एक उदाहरण म्हणजे आपल्या सुपर मार्केटमध्ये आपण काय करतो, दूध जर आपल्याकडे येत असेल, समजा जे दूध सुरुवातीला आलंय, सोमवारी आलंय, ते दूध आपण सगळ्यात समोर ठेवलं पाहिजे. मंगळवारी आलेलं मागे, बुधवारी आलेलं त्याच्या मागे, गुरुवारी आलेलं त्याच्या मागे. त्याच्यामुळे काय होईल, सोमवारी आलेलं दूध पहिल्यांदा कस्टमरच्या हातात पडेल आणि ते विकल्या जाईल. त्यामुळे त्याला डॅमेज होण्याची किंवा ते खराब होण्याची भीती नसेल. त्यामुळे फर्स्ट इन फर्स्ट आउट हे आपल्या दुकानांमध्ये, ग्रॉसरी शॉप्स मध्ये लावण्यासाठी उत्तम पद्धत आहे, जी आपण वापरू शकतो. ठीक आहे. आणि ही आपण प्रत्येक प्रोडक्टच्या बाबतीत केलं पाहिजे, कारण की जर त्या वस्तू खराब होणार असतील मागे राहून आणि त्यांचे जे एक्सपायरी डेट नसेल, मसाल्यांवर एक्सपायरी डेट असते, प्रत्येक फूड आयटमवर एक्सपायरी डेट आहे, तर का नाही ठेवायचं त्याला? आपण पुढे सगळ्यात जुनी वस्तू ठेवायची, ज्याच्यामुळे ती लवकर विकल्या जाईल, कारण त्याच्यात एक्सपायरीला वेळ असतो अजून, आणि तरी सुद्धा ती विकल्या गेली किंवा शेवटच्या दिवशी जरी एक्सपायर. आता मिल्क हा आयटम असा आहे जो रोजच्या रोज वापरामध्ये येतो, त्यामुळे तो सोमवारचा आयटम आपण बुधवारी जरी कस्टमरला भेटला आणि त्याची जर एक्सपायरी डेट जर बुधवार असेल, तरी पण बुधवारी सुद्धा तो वापरला गेला तरी पण त्याचा काही धोका नाही. त्याच्यामुळे त्याचे आपले पैसे पण निघून गेले, कस्टमरला काही प्रॉब्लेम नसतो. त्यामुळे आपण त्याचा पद्धत. दुसरं आहे आता बाइंडिंग वायर. बाइंडिंग वायर हे स्टील, जे आपण बांधी तार म्हणतो, बांधण्यासाठी वापरतो. आता याची रेट जर तुम्ही मागे बघितले, मी जसं म्हटलं, स्टीलचे रेट रोज कमी जास्त होत आहेत. स्टॉक त्यामुळे काय करावा लागतो, आता मला स्वतःला सुद्धा जर स्टील मी घेतलं तर मला त्या स्टॉकला बॅलन्स करावं लागतं, की आज मी 10 रुपयांनी स्टील आणलं, समजा 50 रुपयांनी स्टील आणलं आणि उद्या मी 52 रुपयांनी स्टील आणलं, तर मला या दोन्हीला आपण ऍव्हरेज आउट केलं तर काय होईल, माझ्याकडे 51 रुपयाचा स्टॉक झाला, जर मी तो सेम क्वांटिटीमध्ये आणला. नाही तर मला ते डिवाइड करून त्याचं वेटेड ऍव्हरेज काढावं लागतं. वेटेड ऍव्हरेज म्हणजे काय, कोणता स्टॉक किती रुपयाचा आहे ह्याच्यावरून ते वेटेड ऍव्हरेज, त्याची एक पद्धत आहे. तर ह्या दोन्हीच्या वरून मी ग्राहकाला जेव्हा हे विकतो किंवा होलसेलरला हे जेव्हा देतो, त्याच्यावरून मला त्याची सेल कॉस्ट काढता येते. किंवा मी बँकेला जेव्हा सांगतो की माझ्याकडे इन्व्हेंटरी किती आहे, ती इन्व्हेंटरी सांगण्याची पद्धत सुद्धा मला त्याच्यावरून काढता येते. तर हे मी याच्यावर अवलंबून आहे की स्टीलचा रेट जास्त आहे का स्टीलचा रेट कमी आहे, त्याच्याप्रमाणे मी फिफो वापरील, काही वेळेस मी फिफो वापरणार पण नाही. तर हे माझ्यावर स्वतःवर अवलंबून. तर ही सुद्धा गोष्ट आपण लक्षात ठेवली पाहिजे. तर फर्स्ट इन फर्स्ट आउट हा कन्सेप्ट आपण नक्कीच, जिथे प्रोडक्टची कॉस्ट ही जास्त चेंज होत नाही, तिथे ती कॉन्स्टंट राहते पण प्रोडक्ट डॅमेज होण्याची जास्त चान्सेस आहेत, त्या ठिकाणी आपण ती वापरली पाहिजे आणि त्याचा फायदा घेतला पाहिजे. तर हे फिफोचे. तर ह्या ज्या सिस्टम्स आहेत, ह्या सगळ्या बिझनेस सिस्टम्स आपण पाहिले. जसं की पहिली बिझनेस सिस्टम आपण पाहिली 5S, जी सगळ्यात सोपी आणि साधी पद्धत आहे, जी आपण वापरू शकतो, नक्कीच वापरू शकतो आणि त्याचा वापरही करू शकतो. लगेच उद्यापासून त्याची सुरुवात तुम्ही करू शकता, काही हरकत नाही. लीन मध्ये तुम्हाला थोडासा अभ्यास करावा लागेल, थोडंसं बघावं लागेल की आपल्याकडे प्रोसेसेस काय चालू आहेत, काय नाही, त्याच्यामधून होणारे लॉसेस कोणकोणते, ते आपल्याला थोडासा अभ्यास करून त्याच्यामधून आपल्याला ठरवावं लागेल की लीनचे कोणकोणते लॉसेस कसे कमी करायचे. जस्ट इन टाइम सुद्धा तसंच आहे, फिफो पण तसंच आहे. तर ह्या सगळ्या गोष्टी आपण लावून जो प्रॉफिट आपल्याला आज दिसत नाही, तो ह्या प्रोसेसेस लावून आपण मिळवू शकतो. त्याच्यामुळे नक्कीच तुम्ही या सगळ्यांचा फायदा घ्या आणि आपण याच्यामधून नक्कीच जास्तीत जास्त प्रॉफिट आपण कमवू शकतो. तर माझी तुम्हाला सगळ्यांना विनंती आहे की आपण सगळेच मिळून उद्यापासून का होईना 5S या बिझनेस सिस्टम बद्दल काम करायला सुरुवात करायला हरकत नाही. की ज्या वस्तू आपल्याकडे नाही आहेत, गरजेच्या नाही आहेत, त्या वस्तू बाहेर काढून स्वच्छता करणे आणि त्या व्यवस्थित लावणे, ह्या जरी आपण सुरुवात केल्या तर आपला नक्कीच फायदा व्हायला उद्यापासूनच सुरुवात होऊ शकते. ठीक आहे. तर हे आपलं 3 दिवसाचं वर्कशॉप तुम्हाला कसं वाटलं हे नक्की सांगा आणि मला चॅट बॉक्स मध्ये पण कळवा. काही तुम्हाला प्रश्न असतील तर आपण त्या प्रश्नावर बोलू शकतो. आता वेळ आहे आपल्याकडे अजून.